30 लोक सोसायटीवर. त्या कोपऱ्या नमस्कार साहेब, मी गजानन कृष्णाजी गोडघासे. मी N9 आपलं N8 P5 प्लॉट नंबर 24मध्ये माझं राहतं घर आहे. मी 1998 मध्ये दुसऱ्या एका मूळ मालकाकडून घेऊन 1999 ते 2000 पर्यंत सिडको आणि सोसायटीच्या अध्यक्षाच्या यांच्या परमिशन घेऊन परिपूर्ण करून कंपाऊंड वॉलचं परिपूर्ण करून आजपर्यंत मला कोणतीही अडचण सिडकोवासी आणि सिडको कार्यालयाने किंवा कोणी दिली नाही. परंतु मला संबंधित अध्यक्ष सोसायटीचे विनोद पाटील आणि सेक्रेटरी घुगे यांनी 2024मध्ये 10व्या महिन्याच्या 2024मध्ये मला गणपतीच्या जागेला मागची जागा दक्षिण बाजू द्यावी म्हणून त्यांनी मला नोटीस दिली. संबंधित मी ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त असल्यामुळे पेन्शनर असल्यामुळे मी सदर रक्कम देऊ शकलो नाही किंवा जागा माझी मी सोडू शकलो नाही, मी देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे त्यांनी खोडसाळपणाने मला माझी तक्रार संबंधित अधिकारी सहाय्यक आयुक्त मनपा यांच्याकडे करून कोणत्याही प्रकारचं मोजमाप न करता हे करून नंतर कोणत्याही त्यांची मुदतवाढ न देता संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी मनमानी कारभार करून खोडसाळ वृत्तीने माझी कंपाऊंड वॉल दोन्हीकडच्या बाजू काढून नुकसान करून टाकले. त्यामुळे मी आता मला तुम्ही माझे जशीच्या तसे बांधून देण्यात यावे आणि माझं मानसिक टेन्शन हे झालेलं घातक आहे. मला माझी जबाबदारी त्यांनी सांभाळावी असं माझं एक निवेदन करतो. तुमचा हा प्लॉट कोणत्या ठिकाणी आहे? सोसायटीचं नाव काय? विनायक गृहनिर्माण सोसायटी N8 सेक्टर सिडको एरिया. तुम्हाला नोटीस बजावली त्याच्यानंतर काय त्यांनी काय सांगितलं होतं का? तुमची काही चर्चा वगैरे झाली होती का? महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चर्चा केली होती का नोटीस बजावल्यानंतर? नाही, कोणतीही दिली नाही, चर्चा नाही केली ना, काहीच नाही. फक्त नोटीस दिली आणि अतिक्रमण तुमचं काढायचं कोणती दिशा दाखवली नाही ना, कोणता भाग दाखवला नाही, हा येतो का तो येतो, काही दाखवलं नाही. फक्त तुमची तक्रार अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांनी केल्यामुळे आम्ही तुम्हाला त्याप्रमाणेच नोटीस दिलेली आहे असं म्हटलं त्यांनी. तुमचं घराचं बांधकाम नियमित आहे, त्याच्यामध्ये अतिक्रमण वगैरे काही झालेलं काही नाही, कोणतंही अतिक्रमण नाही. बांधकाम करताना परवानगी घेतली? हो, दोन्ही परवानगी आहेत. सिडकोच्या सोसायटीच्या दोन्ही परवानगी बांधूनच केलं, आतापर्यंत कोणती अडचण आलेली नाही. आता पुढची भूमिका काय राखणार आहे? पुढची भूमिका माझी एक विनंती आहे की संबंधित तक्रारदाराने माझी जागा माझे कंपाऊंड वॉल जशी तसे बांधून द्यावे. माझ्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला माझ्या सीमामध्ये म्हणजे आपल्या जागेमध्ये जे माझी ही मंजुरात जागा झालेली त्या जागेत, आणि मी मंदिराला जागा देऊ शकत नाही. या संदर्भात तुम्ही महापालिका आयुक्तांची भेट वगैरे घेणार आहे का? मी अर्ज दिलेला आहे त्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना दोघांना अर्ज दिला, पण यांनी माझी फोनवर बोलायचं तर ते त्यांनी स्विच ऑफ करून टाकलं जाधव मॅडमने. आताही लावून पाहतो मी, आणि कोणती तक्रार ऐकून घेतली नाही त्यांनी, दोघांनी ऐकून घेतली. सहाय्यक आयुक्तांनी बरं आयुक्त साहेबांना का अर्ज दिला, मी प्रत्यक्षात भेटलो नाही त्यांना. पण तुम्ही भेटणार आहे आता प्रत्यक्षात? नाही, पण आता मी अर्ज दिले दोन, आता कसे ते भेटत काही उत्तर वगैरे आलं नाही ना? नाही, कोणतंही उत्तर आलं नाही. त्याबद्दल वेळोवेळी त्यांना मी अर्ज दिले की बा माझं अतिक्रमण नाही, माझं मला मोजून माझं जसं आहे ते पहा. विनंती वेळोवेळी त्यांनी माझ्या ज्या तक्रारी केल्या त्यानुसार त्यांना मी कागदपत्र सादर केले, हे म्हणजे त्यांचे रिप्लाय दिले मी. कागदपत्राचे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत ना? हो, पण ते तिकडे आहे. बाकी नकाशा मला एक जणांनी शेरे साहेबांनी दिला, ते माझ्या याच्यासाठी, आणि परमिशन सुद्धा आहे बा, परमिशन सुद्धा दिली त्यांनी. तुमच्यासारखे खूप मित्र आहेत आपले हे बाहेर असे प्लॅटफॉर्म बांधकामाचे.
काय परमिशन आहे, ही परमिशन आहे काय, ही परमिशन आहे काय, पैसे भरल्याची सर्व आहे, परमिशन आहे माझ्याकडे. हे नकाशात कॉपी दिली, हे नकाशे आहेत, हे दोन पहिल्या मालकाचा आहे आणि माझाही दिला, दोघाचा दिला नकाशा.